विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच कंबाईन ग्रुप बी 2025ची जाहिरात आलेली आहे, ज्यामध्ये STA च्या 297 जागा आहेत आणि PSIच्या 292 जागा ॲड होणार आहेत. म्हणजे हे टोटल प्लस SR आणि ASO मिळून टोटल 800+ जाहिरात होणार आहे, जी की आतापर्यंतची सर्वात मोठी कंबाईन ग्रुप बीची जाहिरात असेल. आणि यामध्ये जर तुम्हाला पॉलिटी अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण भन्नाट ट्रिक्ससह पॉलिटीच्या आर्टिकल्सची ट्रिक्सची एक PDF बनवलेली, जी तुम्हाला 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून मिळून जाईल. कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आता कंबाईनला प्री असो किंवा मेन्स असो, दोन्ही ठिकाणी पॉलिटी 15 मार्काला विचारलं जात आहे आणि त्या 15 पैकी 7 ते 8 प्रश्न हे फक्त आर्टिकल्सवर विचारले जातात. किती? 7 ते 8 प्रश्न. आणि पॉलिटी हा असा एकमेव सब्जेक्ट आहे जो तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळवून देऊ शकतो. जर तुम्हाला पॉलिटीला आउट ऑफ मार्क आले नाही तर तुम्ही मेन्सला क्वालिफाय होण्याचे चान्सेस खूप कमी असतात. कारण मागच्या वेळेस कट ऑफ 62 लागला होता, त्यामुळे ह्या वेळेससुद्धा कट ऑफ 60च्या आत काय येत नसतो, हे लक्षात घ्या. तर आता आपल्या ट्रिक्स कशा आहेत, काय आहेत, याचा थोडासा डेमो दाखवतो. तर पहा, कलम 14. तर कलम 14 काय आहे? तर कलम 14 हे मुलूत हक्कातील आहे. कशातील आहे? मुलूत हक्कातील कलम 14 आहे. तर पहा, कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. कलम 14 काय आहे? कायद्यासमोर समानता. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. तर AD म्हणजे A फॉर आम आदमी आणि D फॉर डॉन. म्हणजे A फॉर एखादा आम आदमी असो किंवा D फॉर एखादा डॉन असो, कायद्यासमोर सर्वजण काय असतील? समान असतील. बिकॉज AD हे अनुक्रमे अल्फाबेटनुसार A हे 1 नंबरला येतं ABCDनुसार आणि D हे 4 नंबरला येतं. म्हणजे 1 आणि त्यावर 4 किती झाले मग? 14. म्हणून कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. आणि ती कोणासाठी आहे? गरीब असो, श्रीमंत असो, एखादा कोणी असो, त्याला कायद्यासमोर समानता आहे कलम 14 नुसार. मग आपण ट्रिक्सनुसार असं लक्षात ठेवलेलं आहे की एखादा आम आदमी असो, A फॉर एखादा आम आदमी. आम आदमी म्हणजे एखादा गरीब किंवा एखादा डॉन असो, म्हणजे एखादा श्रीमंत असो. मग A फॉर आम आदमी असो किंवा D फॉर डॉन असो, दोघेही कायद्यासमोर कसे असतील? समान असतील. ओके, अशी ट्रिक्स आहे. त्यावर आलेले प्रश्न पण इथं घेतलेला आहे. हे पहा, इथं प्रश्न पण आहे. त्याच्या अपवादावर प्रश्न विचारला होता, हे अपवाद पण इथे घेतलेले आहेत आपण. आणि ते ट्रिक्सनुसार कसे लक्षात ठेवायचं त्याची पण ट्रिक्स केलेली आहे, ती तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर पहा, कलम 15. कलम 15 काय आहे? तर कलम 15 आहे ध्वजालिंज. ध्वजालिंज म्हणजे काय? ध म्हणजे धर्म, व म्हणजे वंश, जा म्हणजे जात, ली म्हणजे लिंग आणि ज म्हणजे जन्मस्थान. या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. किती? ध्वजालिंज या 5 कारणावरून भेदभाव केला जाणार नाही. मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. वरील 5 कारणावरून पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही दर्शनासाठी. म्हणजे एखाद्याचा धर्म वेगळा आहे, म्हणजे एखादा मुस्लिम धर्माचा असेल किंवा एखादा इतर कुठल्याही धर्माचा असेल किंवा एखाद्याचं जन्मस्थान महाराष्ट्रातलं नाही, एखाद्याचं जन्मस्थान महाराष्ट्राच्या बाहेरचं आहे, तरी पण त्याला पंढरपूर मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेण्यापासून भेदभाव केला जाणार नाही. मग आता मी पंढरपूर अशी ट्रिक्स का केली? कारण हे पहा, हे 15 हे काय आहे? हे 15. ओके, 15 इज इक्वल टू पंढरपूर. 15 इज इक्वल टू पंढरपूर. ह्या दोन्ही शब्दाचा काय होतो? यमक जुळतो. कारण दोन्ही शब्दाची सुरुवात कशाने होते? या प ने होते. प फॉर पंढरपूर, प फॉर 15. ओके, तर असं ते लक्षात ठेवू शकता. बघा, आता इथं त्याच्यावर प्रश्न आला होता कंबाईन ग्रुप B आणि C 2023ला. प्रश्न काय? कोणती जोडी अयोग्यरित्या जुळलेली आहे? तर पहा, भेदभाव करण्यास मनाई कलम 15 ही योग्यरित्या जुळलेली आहे. कारण आताच आपण पाहिलं आहे, पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भेदभाव केला जाणार नाही. पंढरपूर आणि 15. ओके, त्यानंतर संविधानाचा हक्क कलम 19 वगैरे असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा आपल्या ट्रिक्स आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ट्रिक्स PDF आपली विकत घ्या. धन्यवाद.